महाराष्ट्रातील 3 शक्तिपीठांना जोडणारा महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे। मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होतोय, तर दुसरीकडे महायुतीतीलच 2 महत्त्वाच्या नेत्यांमध्ये यावरून मतभेद निर्माण झालेत। पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। शक्तिपीठ महामार्गावरून महायुतीतच वाद। हसन मुश्रीफांचा विरोध, राजेश क्षीरसागर यांचा पाठिंबा। शक्तिपीठ महामार्गावर कोल्हापुरात वातावरण तापलं। विरोध करत कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक। महाराष्ट्रातील 3 शक्तिपीठांना जोडणारा महामार्ग म्हणून शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित करण्यात आलाय। समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हा महामार्ग उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्यात, मात्र त्याला शेतकऱ्यांनी कडवा विरोध केल्याने हा महामार्ग वादात सापडलाय। कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडच्या माहूरची रेणुका देवी या 3 शक्तिपीठांना जोडणारा महामार्ग। कोल्हापुरातल्या 6 तालुक्यातील 59 गावांमधून शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित। 12 जिल्ह्यातील 27,500 एकर जमीन हस्तांतरित होणार। आधी लोकसभेला फटका बसल्याने महायुतीने शक्तिपीठ महामार्गाबाबत सावध पवित्रा घेतला। त्यामुळे विधानसभेच्या प्रचारात हसन मुश्रीफ यांनी हा महामार्ग रद्द झाल्याचा GR प्रचारातही दाखवला होता। मात्र विधानसभेत मिळालेल्या यशानंतर शक्तिपीठ महामार्गाबाबत पुन्हा प्रयत्न सुरू झाल्याचं समजतंय। त्याला हसन मुश्रीफ यांनी विरोध केलेला असताना आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी क्रेडाईसह विविध संघटनांसोबत शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा देत चर्चा केली आहे। तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र या महामार्गाला विरोध करत क्षीरसागर शहरात राहतात आणि या महामार्गाला ग्रामीण भागात विरोध असल्याचं म्हटलंय। संपूर्ण महाराष्ट्र एकमेकाला जोडला जाणार आहे आणि यामुळे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे। सर्वानुमते आज आम्हाला असं ठरलं की सर्वजण विविध संस्था सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावानं या ठिकाणी त्याला समर्थनाचं पत्र देणार आहेत आणि या शक्तिपीठ महामार्गाला सर्वांची अनुमती आहे। आम्ही ग्रामीण भागातले आमदार असल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असल्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध आहे आणि ती कल्पना सगळ्या मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांनाही आहे। राजेश क्षीरसागर आणि हसन मुश्रीफ यांच्या परस्पर विरोधी भूमिकांमुळे शक्तिपीठ महामार्गावरून महायुतीतच मतभेद असल्याचं समोर आलंय। तर दुसरीकडे या महामार्गावरून शेतकऱ्यांसह कृती समिती देखील आक्रमक झाली आहे। आमचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणं, आमच्या शेतातून शेतकरी जे आहेत ते जाऊ देणार नाहीत। कुठेतरी व्यापारी आणि कंत्राटदारांनी एकत्र येऊन मीटिंग करायची, याला आम्ही अजिबात भीक घालत नाही। याला अनुलेखाने मारण्याचंच काम आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे जे काही शहरात बसून करायचे ते करू देत। शक्तिपीठ महामार्ग आम्ही अडवलेला आणि होऊ देणार नाही। राजकीय लोकांनी ह्यात राजकारण न आणता जनतेच्या उपयोगाचा, जनतेच्या केशाला न त्रास होता कसं सुंदर काम होईल किंवा सुंदर मार्ग निघतील हे असं विचार केला पाहिजे। कोल्हापुरात हसन मुश्रीफ आणि राजेश क्षीरसागर या महायुतीतील नेत्यांमध्येच शक्तिपीठ महामार्गाबाबत मतभेद असल्याचं समोर आलंय, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचाही या महामार्गाला विरोध वाढत चाललाय। त्यामुळे या शक्तिपीठ महामार्गाबाबत सरकार काय निर्णय घेतं हे पाहावं लागणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।